Okay, done with your presentation, right? In the previous lecture, we have learned about the objectives of Indian National Congress, then the moderate phase, extremist phase. Okay. Today we are going to start with partition of Bengal. Bengalची फाळणी. Yes, partition of Bengal we are going to start with. See, the British decided to use the policy of divide and rule to create a rift between Hindu-Muslim community. आपल्याला माहितीच आहे की हिंदू मुस्लिम समाजामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी वाद निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं फोडा आणि राज्य करा डिवाइड अँड रूल म्हणजे फोडा आणि राज्य करा या गोष्टीचा वापर केला ओके या धोरणाचा वापर केला The then Viceroy Lord Curzon contributed to it. Bengal was a very large province. To carry out the work of this province was difficult from administrative point of view. बघा मग यावेळी तेव्हाचा व्हाईसरॉय कोण होता लॉर्ड कर्झन आणि त्याने या फोडा आणि राज्य करा या नीतीला पुढे नेण्याचं काम केलं त्यावेळी बंगाल हा एक खूप मोठा प्रांत होता आणि या प्रांताचा कारभार करणे हे अवघड होते By putting up this reason in 1905, he declared the partition of Bengal province. मग त्याने काय केलं की हा प्रांत मोठा आहे आणि प्रशासकीय दृष्ट्या या प्रांताचा कारभार करणे कठीण आहे असं त्याने सांगितलं आणि हे कारण पुढे ठेवून त्याने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला. With this partition, arrangement was made such that majority Muslims will remain in East Bengal and West Bengal for majority of Hindus. बघा मग त्यांनी काय केलं त्यांनी इथून हिंदू मुस्लिम जे राफ्ट होतं त्याची सुरुवात केली त्यांनी काय केलं पूर्व बंगालमध्ये बहुसंख्यक मुस्लिम राहतील आणि पश्चिम बंगालमध्ये बहुतांश हिंदू लोक राहतील असं ठरवलं The hidden strategy of the British was if the Hindu-Muslim were divided due to partition, then the freedom movement will be weakened. मग हे बंगालची फाळणी करण्यामागचा आणि हिंदू मुस्लिम लोकांना वेगळं करण्यामागचा ब्रिटिश सरकारचा उद्दिष्ट काय होतं ब्रिटिश सरकारचा हेतू काय होता की काही ना काही करून जी काही मुवमेंट चालू झालेली आहे फ्रीडम मुवमेंट स्वातंत्र्याची जी चळवळ चालू झालेली आहे ती चळवळ वीकन करणे म्हणजे तिला दुर्बल करणे ओके हा यामागचा हेतू होता अँटी पार्टिशन मुवमेंट मग ते पार्टिशन होऊ नये म्हणून अँटी पार्टिशन मुवमेंट करण्यात आली जिला वंगभंग चळवळ असं म्हणतात मराठीमध्ये There was public awakening against partition not only in Bengal but all over India. बघा बंगालमध्येच नाही तर संपूर्ण भारतात जी काही फाळणी होणार होती बंगालची त्या विरोधात जनमत सगळी जनता जागरूक झाली होती की आपण फाळणी होऊन द्यायची नाही 16 October the day of partition was observed as national mourning day बघा मग 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस ठरवला गेला होता आणि हा राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला All over India, there were protest meetings to condemn the government's decision. Vande Mataram came to be sung everywhere as a symbol of unity. Raksha Bandhan programs were held. बघा मग काय करण्यात आलं भारतभर या गोष्टींचा या सरकारच्या सगळ्या धोरणांचा निषेध करण्यात आला वंदे मातरम हे गीत सगळेजण गाऊ लागले एकत्रितेचं ऐक्याचं प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला Students in large number boycotted government school and colleges and participated in the movement. शाळा महाविद्यालय जी काही सरकारची होती गव्हर्नमेंटची होती त्याच्यावर सुद्धा विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला आणि ते चळवळीत सामील झाले The leadership of this movement was in the hands of Surendranath Banerjee, Anand Mohan Bose, Rabindranath Tagore and such other leaders. मग या चळवळीचं नेतृत्व कोणी केलं सुरेंद्रनाथ बॅनर्जी आनंद मोहन बोस रवींद्रनाथ टागोर यांनी केलं The extent of Indian National Congress increased due to the anti-partition movement.
It became a national movement. Owing to the severity of dissatisfaction, the British annulled the partition of Bengal. मग ही जी चळवळ झाली, अँटी पार्टिशन मुवमेंट झाली, यामुळे काय झालं, भारतीय राष्ट्रीय सभेची जी व्याप्ती होती ती वाढली होती आणि ती एक नॅशनल चळवळ म्हणजे एक प्रकारची नॅशनल मुवमेंट बनली होती, राष्ट्रीय चळवळ बनली होती. आणि हे सगळे डिसॅटिस्फॅक्शन पाहून असंतोष जो भारतीयांमध्ये होता त्याची एवढी तीव्रता सिव्हिरिटी पाहून ब्रिटिशांनी काय केलं, 1911 साली जी काही बंगालची फाळणी करणार होते ती रद्द केली. ओके, गॉट टिल हियर? येस, पार्टिशन ऑफ बेंगॉल and the anti-partition movement got both the points? Yes, okay. Now, 4-point program of Indian National Congress. 4 point म्हणजे काय बघा, ज्यामध्ये 4 important things were held. Yes, Gopal Krishna Gokhale was the president of Indian National Congress session of 1905. 1905 साली राष्ट्रीय सभेचं जे अधिवेशन भरवलं गेलं होतं त्याचे अध्यक्ष कोण होते, गोपाळ कृष्ण गोखले हे होते. ओके, ही सपोर्टेड दी अँटी पार्टिशन मुवमेंट. आणि जे वंगभंग आंदोलन झालेलं, जी अँटी पार्टिशन मुवमेंट झालेली बंगालचं पार्टिशन होऊ नये म्हणून, त्यांना त्या मुवमेंटला गोखले यांनी पाठिंबा दिला होता. दादाभाई नवरोजी was the president of 1906 session. For first time he pronounced the word Swaraj from the stage. मग त्यानंतर 1906 साली जी राष्ट्रीय सभेची सभा भरवण्यात आली, जे अधिवेशन भरवण्यात आलं, त्याचे अध्यक्ष कोण होते, दादाभाई नवरोजी हे होते. आणि एखाद्या स्टेजवरून व्यासपीठावरून स्वराज्य स्वराज्य या शब्दाचा प्रथम उच्चार दादाभाई नवरोजी यांनी केला. In his presidential speech, he gave the message that remain united, try sincerely and fulfill to aim of Swaraj, so that today we will be able to save lakhs of people suffering from poverty, hunger, diseases, and India will get a respectable position among developed countries. बघा, मग दादाभाई नवरोजी यांनी प्रथम स्टेजवर स्वराज्य या शब्दाचा उच्चार केला आणि नंतर त्यांनी जे भाषण केलं त्याच्यात एकजूट राहा, नेटाने प्रयत्न करा, स्वराज्याचे ध्येय साध्य करा. आणि आज जे भारतातील बांधव दारिद्र्य, उपासमार, रोगराई यांना बळी पडत आहेत, यांच्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत, त्यांना वाचवा. आणि जे डेव्हलप कंट्रीज आहेत, सुधारलेल्या राष्ट्रात भारताला जे स्थान होतं ते स्थान आपल्याला परत मिळवायचं आहे, असं त्यांनी सगळ्यांना सांगितलं. इन द सेम सेशन, स्वराज, स्वदेशी, नॅशनल एज्युकेशन अँड बॉयकॉट, this 4-point program was unanimously accepted by the Indian National Congress. Okay, 4-point program: स्वराज, स्वदेशी, नॅशनल एज्युकेशन अँड बॉयकॉट. ओके, म्हणजे स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या 4 गोष्टींवर हा प्रोग्राम बेस्ड होता. Due to Swadeshi movement, we will be self-sufficient. To follow the path of Swadeshi, we need to bring together capital, resources, manpower, and such other forces, and from these, the benefit of the country could be achieved. बघा, मग त्यांनी काय सांगितलं, जर आपण स्वदेशीची चळवळ अवलंबली तर आपण काय होऊ, त्याच्यामुळे वी विल बी सफिशियंट, वी विल बी सेल्फ सफिशियंट, आपण स्वबळ होऊ, स्वावलंबी होऊ. ओके, आणि स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्याला देशातील जे भांडवल आहे, कॅपिटल आहे, रिसोर्सेस आहेत, जे काही साधने लागतात ती, त्यानंतर मॅन पॉवर, मनुष्यबळ, दॅट वी हॅव टू गेट टुगेदर, आपल्याला ते सगळे काय करावे लागतील, एकत्र करावे लागतील, तेव्हाच आपण देशाचं हित साधू शकतो. इट वॉज डिसाइडेड दॅट boycotting of foreign goods is the first step and boycott of foreign rule will be the next step. Wait for a minute, just a minute.
Okay. Yes. So it was decided that boycotting of foreign goods is the first step and boycott of foreign rule will be the next step. मग त्यावेळी काय ठरवण्यात आलं की परदेशी वस्तू किंवा परदेशी माल याच्यावर बहिष्कार टाकला जाईल आणि तीच आपली पहिली स्टेप असेल. Due to boycott, we will be able to attack the roots of British imperialism was the opinion of some of the leaders. मग जर आपण बॉयकॉट केलं, बहिष्कार घातला या गोष्टींवर, तर ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच आपण घाव घालू असं काही नेत्यांचं मत होतं. Do you know Gopal Krishna Gokhale found the Servants of India Society in 1905. नामदार गोपाल कृष्ण गोखले यांनी काय केलं? 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. To create love for the country, teach them sacrifice of self-interest, differences between religion and caste should be destroyed, and to create social harmony, spread of education were the main objective of the servants of India society. मग ही जी त्यांनी सोसायटी स्थापन केली, सर्वंट सोसायटी, त्यामध्ये लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करणे आणि स्वार्थ त्याग करणे याची शिकवण दिली जाऊ लागली. धर्म, जात याच्यातील विरोध नष्ट करून सामाजिक जे एकत्रित लोक समाजात लोक एकत्रपणे कसे राहतील याची शिकवण दिली गेली आणि शिक्षणाचा प्रसार करणे हे पण ही जे सर्वंट सोसायटी होती त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं. ओके, got till here everyone? Mansi, Soham, Nidhi, Veda. Yes. Now the next part. Differences between moderates and extremists. बघा, मग आता जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये मतभेद कसे झाले? The differences between the ideologies of Indian National Congress rose to great extent in the Surat session in 1907. बघा, काय झालं? राष्ट्रीय सभेतील जे मतभेद आहेत ते 1907 झाले जे सुरत मध्ये अधिवेशन झालं त्याच्यात एकदम जास्त प्रमाणात झाले. They went to a great extent. The moderate were trying to keep aside the resolution of Swadeshi and boycott. Moderate, okay? Who were the moderate म्हणजे मवाळ. मवाळ नेते काय करत होते? स्वदेशी आणि बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करत होते. The extremists trying that this opposition should not be successful. आणि जे काही जहाल नेते होते, जहाल नेते काय करत होते? हा जो मवाळांचा ठराव होता स्वदेशी आणि बहिष्कार या ठरावाला मंजुरी मिळू नये, ओके, असा प्रयत्न करत होते. गोपाल कृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, Firoz Shah Mehta, such moderate leader blamed that the extremist leaders are trying to capture the Indian National Congress. बघा, मग काही मवाळ नेते जसे की गोपाल कृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोज शाह मेहता यांनी काय केलं? जहाल नेते राष्ट्रीय काँग्रेसला काबीज करत आहेत असं काबीज करण्याचा, तिला कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत असं सांगितलं. लाला लजपत राय tried to act as a mediator. As per Tilak's opinion, Indian National Congress was a national platform. Hence it should not be divided. टिळकांच्या मते काय होतं की जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे ही काय आहे? एक नॅशनल प्लॅटफॉर्म आहे. आपण त्याच्या मार्फत लोकांमध्ये जनजागृती घडवू शकतो, लोकांचं रिव्होल्युशन घडवून आणू शकतो. त्यामुळे हिचं डिव्हिजन होता कामा नये असं टिळकांचं मत होतं.
During the session, the tension increased, and since no compromise was possible, finally there was a split in the Indian National Congress. आणि त्या अधिवेशनाच्या वेळी काय झालं, त्यांच्यामधील जे मतभेद होते, जे वाद होते, ते वाढत गेले. कोणीही कॉम्प्रोमाइज करायला तयार नव्हतं. आणि त्याच्यानंतर म्हणून काय झालं, शेवटी इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये, राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली, डिवाइड झाली ती. ओके, गॉट टिल हियर, गॉट दिस पॉइंट नाव? एव्हरीवन गॉट दिस पॉइंट? Okay, so some questions now. Why the British wanted partition of Bengal? Why British wanted to do partition of Bengal? Yes, Marcy. Yes. Bengal was a very large province. To carry out the work of this province was difficult from the administrative point of view. By putting up this region in 1905, they declared the partition of Bengal province. No, but I am asking, what was their motto behind this? त्यांचा हेतू काय होता याच्या मागे? They gave this reason. You told me the reason of them. ब्रिटिशांनी काय कारण सांगून बंगालची फाळणी करण्याचा प्रयत्न केला ते कारण तू मला सांगितलं. बट व्हॉट वॉज, येस सोहम, विल यू? What was the main reason behind this? What was the motto? Yes, Nidhi? Yes, ma'am. The British decided to use a policy of divide and rule, create a rift between Hindu and Muslim. Yes, they wanted to create a rift between Hindu and Muslim so that the freedom movement should stop. Okay, they wanted to stop the freedom movement. See, to cause a split in the national movement, the British implemented the policy of divided and rule, and that's why they wanted to wait, not this one. Yes. See, the hidden strategy of British was, if the Hindu Muslim were divided due to partition, then the freedom movement will be weakened. Okay, God, this was the answer I was expecting. Yes. Okay. Next question is, who were the leaders of anti-partition movement? Yes, Soham. गोपाल कृष्ण गोखले, Surendranath Banerjee, Frozen Mehta. Such moderate leaders blames that the extreme leaders are trying to capture the Indian National Congress. No, Surendranath Banerjee, Anand Mohan Bose, Rabindranath Tagore. Okay, this was the leaders of anti-partition movement. That's what I was asking. Now, next point is suppression of British सरकारची दडपशाही. पहा, after anti-partition movement, the government was disturbed looking at the influential public protest. To control this movement, the government used the policy of suppression. बघा, जी अँटी पार्टिशन मुवमेंट झाली, वंगभंग आंदोलन झालं, त्यानंतर जे काही जन आंदोलन सुरू झालं, त्याच्यामुळे सरकार एकदम अस्वस्थ झाली, घाबरून गेली ब्रिटिश सरकार. आणि हे आंदोलन बंद करण्यासाठी सरकारने दडपशाहीचं धोरण स्वीकारलं. They accepted policy of suppression. Holding of public meeting was legally banned. मग नक्की सप्रेशन मध्ये काय करण्यात आलं बघा. दडपशाही म्हणजे काय, ज्या काही सार्वजनिक सभा होत्या, पब्लिक मीटिंग होत्या, त्यांच्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली.
स्ट्रिक्ट पनिशमेंट्स वेअर गिवन टू दोज हू ब्रोक द लॉ. जे कोण कायदा मोडेल त्याला कठोर शिक्षा केल्या गेल्या. स्कूल चिल्ड्रन वेअर ऑल्सो बीटन अप. शाळकरी मुलांना देखील मारले गेले. मेनी रेस्ट्रिक्शन्स वेअर इम्पोज्ड ऑन न्यूजपेपर. वृत्तपत्रांवर पण अनेक निर्बंध लागली, जसे की ब्रिटिश सरकार विरुद्ध कोणी हे छापू नये ते छापू नये अशाबद्दल. ओके. त्यानंतर मेनी प्रिंटिंग प्रेस वेअर कन्फिस्केटेड ऑन ग्राउंड्स ऑफ ब्लेम ऑफ क्रिटिसायझिंग द गव्हर्नमेंट. बहुतांश जे काही छापखाने होते ते पण बंद केले, जप्त केले. त्यांच्यावर आरोप करण्यात आले की तुम्ही सरकारवर टीका करत आहात आणि ते सुद्धा बंद करण्यात आले. रायटर्स अँड एडिटर्स वेअर इम्प्रिझन्ड. लेखकांना संपादकांना तुरुंगात टाकण्यात आलं. दिस स्ट्रिक्ट ऍक्शन्स वेअर टेकन अगेन्स्ट द एक्स्ट्रीमिस्ट लीडर. जे काही जहाल नेते होते त्यांच्या विरुद्ध सुद्धा कडक कारवाई केली गेली. This led to a severe reaction in Bengal. The revolutionaries adopted the means of firing, bomb blast, etc. These bomb attacks were advocated through Kesari newspaper by Lokmanya Tilak. बघा, मग हे जे जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली, मुलांना मारण्यात आलं, लेखकांना संपादकांना तुरुंगात टाकण्यात आलं, छापखाने बंद केले, वृत्तपत्रांवर निर्बंध टाकले, सार्वजनिक ज्या पब्लिक मीटिंग होत्या त्या बंद केल्या. यांच्यामुळे काय झालं, या सगळ्याची जी तीव्र प्रक्रिया होती ती कुठे उमटली? सिव्हिअर ऍक्शन इन बेंगाल, बंगालमध्ये उमटली. आणि जे रिव्होल्युशनरीज होते, क्रांतिकारी होते, त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली, बॉम्ब हल्ले करायला सुरुवात केली. दिस बॉम्ब अटॅक्स वर ऍडव्होकेटेड थ्रू केसरी न्यूजपेपर बाय लोकमान्य टिळक. आणि याच्यामुळे काय झालं, लोकमान्य टिळकांनी बॉम्ब हल्ल्याचं समर्थन केलं त्यांच्या केसरी या न्यूजपेपर मधून, वृत्तपत्रामधून. द चार्ज ऑफ सेडिशन वॉज पुट ऑन Lokmanya Tilak, for which he was sent to Mandalay jail at Myanmar for 6 years imprisonment. Bipin Chandra Pal was sentenced to jail and Lala Lajpat Rai was deported from Punjab. बघा, काय करण्यात आलं, लोकमान्य टिळकांनी काय केलं, जे बॉम्ब हल्ले, क्रांतिकाऱ्यांनी बॉम्ब हल्ले कशाच्या विरोधात केले? ब्रिटिश सरकारच्या विरोधात. कारण ब्रिटिश सरकार त्यांना पाहिजे तशा गोष्टी करत होते, जसं तुरुंगात टाकणे, लोकांना तुरुंगात टाकणे, लेखक संपादकांना तुरुंगात टाकणे, छापखाने बंद करणे, मुलांना मारणे. यामुळे क्रांतिकारांनी गोळीबार आणि बॉम्ब हल्ले केले. लोकमान्य टिळकांच्या मते हे सगळं बरोबर होतं. त्यांनी काय केलं, या बॉम्ब हल्ल्यांना पाठिंबा दिला, समर्थन केलं, फक्त त्यांच्या केसरी या वृत्तपत्रातून. ब्रिटिशांनी लोकमान्य टिळकांवर याच्यामुळे राजद्रोहाचा आरोप लावला आणि त्यांना 6 वर्षे म्यानमार येथील मंडालयाच्या तुरुंगात पाठवलं. आणि बिपिन चंद्र पाल यांना देखील जेलमध्ये पाठवलं. तर लाला लजपत राय यांना पंजाब मधून हद्दपार केलं. इस्टॅब्लिशमेंट ऑफ मुस्लिम लीग. आता मुस्लिम लीगची स्थापना कशा प्रकारे झाली बघा. हे आहेत लाल बाल पाल, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल. ओके. Now establishment of Muslim League. Muslim League ची स्थापना. The British became very disturbed looking at the overwhelming responses to the Indian National Congress in the anti-partition movement. बघा, anti-partition movement मध्ये, वंगभंग आंदोलनामध्ये राष्ट्रीय सभेला, इंडियन काँग्रेसला मिळाला जो जनतेचा प्रचंड प्रतिसाद होता, तो पाहून ब्रिटिश सरकार एकदम अस्वस्थ झाले. The British once again followed the policy of divide and rule. They started using the propaganda that for safeguarding the interest of Muslim, they should have a separate political organization. मग आता ब्रिटिशांनी परत फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. त्यांनी काय सांगितलं, जर मुस्लिमांना स्वतःचे हितसंबंध जपायचे असतील तर त्यांची एक स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे, असं सांगण्यात आलं. Due to the motivation of British government, a committee of upper class Muslims under the leadership of Aga Khan made Governor General Lord Minto. Due to the motivation from Lord Minto and other British officers, the Muslim League was established in 1906. बघा, मग ब्रिटिश सरकारने काय सांगितलं की जर तुम्हाला तुमचे हितसंबंध जपायचे असतील तर तुमच्या स्वतःसाठी एक स्वतंत्र अशी वेगळी राजकीय संघटना असायला पाहिजे, असं ब्रिटिशांनी मुस्लिमांना सांगितलं. त्याच्यामुळे काय झालं, ब्रिटिश सरकारच्या या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील जे हाय क्लास लोक होते, उच्चवर्णीय लोक होते, त्यांनी काय केलं, एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली
गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले ते आणि तिथे जाऊन त्यांनी 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना केली. ओके, गॉट टिल हियर? Yes? Okay. What was the Morley-Minto Act then? See, there was dissatisfaction among the Indians regarding the work of British government. बघा, भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामाबाबत डिससॅटिस्फॅक्शन असंतोष होताच. The Indians felt that the reason of poverty in the India was the economic policy of the British. भारतीयांना असं वाटू लागलं होतं की जी भारतीय जनता दरिद्री होत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांचा आर्थिक धोरण, ब्रिटिशांची इकॉनॉमिक पॉलिसी. Oppressive policy of Lord Curzon, exclusion of educated Indians in the government services, unjust behavior towards Indians in Africa, all these added to the dissatisfaction of the Indian people. बघा, मग जो लॉर्ड कर्झन होता, कर्झनने जे दडपशाहीचं धोरण अवलंबलं ते जे भारतीय शिकले होते, सुशिक्षित होते, त्यांना सरकारी नोकरीत समाविष्ट केले जात नव्हतं. भारताबाहेर आफ्रिकेत सुद्धा भारतीयांना अन्यायाची वागणूक मिळत होती. यामुळे काय झालं, इंडियन लोकांमध्ये, भारतीय लोकांमध्ये डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे असंतोषाची भावना वाढत गेली. As a temporary remedy of the discontent among Indians, the Morley-Minto Reform Act of 1909 was passed. मग भारतीयांच्या या असंतोषाला तात्पुरतं मलमपट्टी सारखं, ओके, मलमपट्टी, तात्पुरती मलमपट्टी कशी करण्यात येते तसं, या तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी काय करण्यात आलं, मोर्ले-मिंटो ऍक्ट करण्यात आला 1909 मध्ये. According to this act, it increased the number of Indian members in the legislative assembly and provision of inclusion of some elected Indian representative in legislative assembly was made. In the same act, separate electorates were provided to the Indian Muslims. Due to this conspiracy of the British, the seeds of division in India were sown. बघा, मग यांनी काय केलं, भारतीयांचा असंतोष बघून ब्रिटिश सरकार थोडं दडपणाखाली आलं आणि या छोट्याशा या असंतोषाला तात्पुरतं थांबवावं, तात्पुरती मलमपट्टी करावी, यासाठी ब्रिटिशांनी काय केलं, मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा केला 1909 मध्ये. या कायद्याच्या अंतर्गत काय होतं, जे काही लेजिस्लेटिव्ह सिस्टीम होती, जे काही कायदे मंडळ होतं, त्यामध्ये भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली आणि भारतीय प्रतिनिधींचा समावेश सुद्धा कायदेमंडळात करण्यात आला. आणि या कायद्याच्या अंतर्गतच त्यांनी काय केलं, मुस्लिमांसाठी वेगळी अशी मतदारसंघाची योजना केली आणि ही ब्रिटिशांची कुटील नीती भारतातील फुटीर वृत्तीसाठी पूरक ठरली. त्यामुळेच हिंदू मुस्लिम वाद होऊ लागले, हिंदू मुस्लिम वेगळे होऊ लागले. येस, नाव द लखनौ पॅक्ट म्हणजे लखनौचा करार. इन द लखनौ सेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस in 1916, under the leadership of Lokmanya Tilak, an attempt was made to resolve the dispute in the Indian National Congress. बघा, भारतीय राष्ट्रसभेचं इंडियन नॅशनल काँग्रेसचं जी सभा भरली 1916 मध्ये लखनौ येथल्या अधिवेशनात टिळकांनी काय केलं, राष्ट्रीय सभेतील जे मतभेद आहेत ते मिटवण्याचा प्रयत्न केला. In the same year, there was an agreement between Indian National Congress and Muslim League known as the Lucknow Pact. According to this pact, the Indian National Congress agreed to separate electorates of Muslims and Muslim League agreed to support the Indian National Congress in its work for getting political rights to India. मग तिथे लखनौचा करार करण्यात आला. या लखनौच्या करारानुसार मुस्लिमांचे जे वेगळे मतदारसंघ होते त्या मुस्लिमांच्या वेगळ्या मतदारसंघांना इंडियन काँग्रेसने, राष्ट्रीय सभेने मान्यता दिली आणि भारताचे राजकीय अधिकार भारताला मिळवण्याच्या कार्यात राष्ट्रीय सभेला हेल्प करण्याचं, नॅशनल काँग्रेसला हेल्प करण्याचं मुस्लिम लीगने मान्य केलं. ओके, दिस वॉज कॉल्ड ॲज द लखनौ पॅक्ट, लखनौ करार. होम रूल मुवमेंट, होम रूल चळवळ जिला म्हटलं जातं. In 1914, when Lokmanya Tilak was released
From the Mandalay jail, the First World War had begun in Europe. बघा 1914 मध्ये जेव्हा लोकमान्य टिळक मंडाळाच्या तुरुंगातून बाहेर आले तेव्हा युरोपमध्ये पहिलं महायुद्ध चालू झालं होतं. The direct consequences of this was had to be bared by India as well. The rates of basic necessary commodities increased. बघा आणि या युद्धाचा परिणाम भारताला सुद्धा भोगावे लागले. ज्या काही दैनंदिन गरजेच्या वस्तू होत्या त्या आता महाग झाल्या होत्या, त्यांचे भाव वाढले होते. Many restrictions were put upon the Indians by the British government. This led to increased dissatisfaction in the minds of Indian. परत भारतीयांवर अनेक निर्बंध लादले गेले, त्यामुळे भारतीय लोकांमधील डिससॅटिस्फॅक्शन, असंतोषाची भावना वाढूच लागली. In these circumstances, Dr. Annie Besant and Lokmanya Tilak started the Home Rule movement. Home rule means self-government. Such movement also began in Ireland against colonialism. बघा मग अशा परिस्थितीत डॉक्टर अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी होम रूल मुवमेंट चालू केली. होम रूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे. ओके, स्वतःच शासन राबवणे. आयर्लंड या देशात सुद्धा वसाहतवादाविरोधात अशी चळवळ सुरू केली गेली. ऑन सिमिलर लाईन्स होम रूल मुवमेंट डिमांडेड राईट ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट इन इंडिया. आणि अशाच प्रकारे होम रूल मुवमेंट काय करू लागली, स्वशासनाचे अधिकार ब्रिटिश सरकारकडे मागू लागली की आमच्या देशात आम्हीच कारभार करणार, आम्हीच शासन करणार. Annie Besant and Lokmanya Tilak made extensive tour in different parts of country and demand for self-government reached the common people. Tilak firmly stated that Swaraj is my birthright and I shall have it. बघा डॉक्टर अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी देशभर दौरे केले आणि लोकांना स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोहोचवली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं सुद्धा टिळकांनी ठामपणे सांगितलं. येस, अंडरस्टूड एव्हरीवन? गॉट टिल हियर? येस, ओके. नाउ द फर्स्ट वर्ल्ड वॉर इन इंडिया, सॉरी अँड इंडिया. पहिलं महायुद्ध आणि आपला भारत. The war atmosphere in Europe, growing dissatisfaction in the minds of Indians, popularity of home rule movement. In such condition, it was necessary for the British to get cooperation from the Indian. बघा युरोपातील जी युद्धजन्य परिस्थिती होती, भारतीय जनतेतला असंतोष वाढत होता, होम रूल चळवळीत लोक सहभागी होत होते, तिची लोकप्रियता वाढत होती. या परिस्थितीत ब्रिटिशांना भारतीयांचं सहकार्य मिळणं खूप गरजेचं होतं. भारतीयांचं कॉपरेशन मिळणं खूप गरजेचं होतं. द ब्रिटिश गव्हर्नमेंट डिसाइडेड टू प्रोव्हाइड सम पॉलिटिकल राईट टू दी इंडियन. मग ब्रिटिशांनी काय केलं, काही अधिकार भारतीयांना द्यावेत असं ठरवलं. In 1917, Montagu, Secretary of State for India, declared that step by step Indians will be given the right to self-government and responsible political system. मग भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल असं कोणी ठरवलं? भारताचे तेव्हाचे मंत्री मॉन्टेग्यू यांनी ठरवलं. ओके. Tilak also declared that if the government is going to show sympathy and considerable attitude towards the demand of the Indians, only then Indian public is ready to cooperate the British. This policy of Lokmanya Tilak is known as responsive cooperation. मग सरकार जर भारतीयांच्या मागण्यांना सहानुभूती आणि समजूतपणा दाखवणार असेल तरच भारतीय जनता देखील सहकार करेल सरकारला असं टिळकांनी जाहीर केलं. आणि टिळकांच्या याच पॉलिसीला रिस्पॉन्सिव्ह कॉपरेशन म्हणजेच प्रतियोगी सहकारिता असं म्हणतात. ओके. नाव मॉन्टेग्यू, yes, let me read this. HELMSFORD. Okay, Montagu Chelmsford Reform Act. In 1919, the British Parliament passed another act to British constitutional reforms in India. बघा 1919 मध्ये काय झालं, ब्रिटिश पार्लमेंटने भारतामध्ये अजून एक घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी कायदा आणला.
This act is known as Montague Chelmsford Reform Act. याच कायद्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा असं म्हणतो. According to this act, less important department were transferred to the Indian minister, whereas the important departments like finance, home affairs and revenue were under the control of governor. बघा, या कायद्यानुसार त्यांनी काय केलं, जी काही बिनमहत्वाची खाती होती ती भारतीय मंत्र्यांना दिली आणि इकॉनॉमी फायनान्स म्हणजे अर्थमंत्री, देन रिव्हेन्यू महसूल, होम अफेअर गृह यासारखी महत्वाची खाती गव्हर्नरच्याच ताब्यात ठेवली आणि तो गव्हर्नर कोणाचा होता? ब्रिटिशांचा. The 1919 Act did not give much exposure to the demand for responsible government of Indians. Everybody was disappointed due to this act. Tilak criticized the act in following words: "This is neither Swaraj nor its foundation." The Indians understood that if they have to subdue the British government, then the agitation needs to be more rigorous. India got prepared for the new movement. मग आता काय केलं ब्रिटिशांनी? जो मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा पास केला, त्या कायद्यानुसार जी बिनमहत्वाची जी खाती होती, बिनमहत्वाची खाती सगळी भारतीय मंत्र्यांना दिली आणि फायनान्स, रिव्हेन्यू, होम यासारखी इम्पॉर्टंट जी खाती होती ती गव्हर्नरच्याच ताब्यात ठेवली. मग या सगळ्यामुळे काय झालं? भारतीयांनी राज्य पद्धतीच्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आणि या कायद्याने सर्वच भारतीय निराश झाले. टिळकांनी काय म्हटलं? दिस इज नॉट स्वराज नॉट इट्स फाउंडेशन, म्हणजे हे स्वराज्य तर नाहीच आणि त्याचा पाया सुद्धा नाही, अशा शब्दात टिळकांनी या कायद्यावर टीका केली. सरकारला जर आपल्या पुढे नमवायचे असेल तर आपलं आंदोलन अधिक तीव्र झालं पाहिजे, हे सगळ्या भारतीयांना कळलं होतं. म्हणून आता भारतीयांनी काय केलं? नव्या आंदोलनाची तयारी सुरू केली. Got till here? Here we have completed our lesson. You got all the questions? Sorry, all the points clearly? Anyone has any doubt? Any repetition you want? Okay. So let's see the question answer then. Some we have did, right? Okay. Fill in the blanks. The Servants of India Society was founded by? Who founded the Servants of India Society? Okay. Gopal Krishna Gokhale. Next. The first session of Indian National Congress was held at? First session of Indian National Congress. Who wrote Gita Rahasya? Okay. Okay, moderate leaders. Tell the names. Moderate leaders. Who were the moderate leaders? Yes, Soham. Gopal Krishna Gokhale, Surendranath Banerjee, Frozen Mehta. Okay, then who was the extremist? Who were the extremists? Yes, Manasi. Lokmanya Tilak and Lala Lajpat Rai.
Explain the following statement with reason. Lord Curzon decided to partition Bengal. Lord Curzon decided to partition Bengal. Yes, Nidhi. Yes, ma'am. Bengal was a large province, so under the pretext of administrative convenience, the province of Bengal was partitioned by Lord Curzon. Accordingly, the Muslim majority East Bengal and the Hindu majority West Bengal were created in 1905. The real motive was to create a divide between the Hindu and Muslim and thereby weaken the nationalist movement. The British used a policy of divide and rule. Yes. Write short note on anti-partition movement. Anti-partition movement. Yes, Mansi. 16 October, the day of partition, was observed as National Bonding Day. All over India, there were protest meetings to the government decisions. Vande Mataram came to be sung everywhere as a symbol of unity. Raksha Bandhan programs were held. Students in large numbers boycotted government, schools, and colleges and participated in the movement. The extent of Indian National Congress increased due to the anti-partition movement. It became a national movement. Yes. 4-point program of Indian National Congress. Veda. Veda, you tell me 4-point program of Indian National Congress. Yes, Veda, can you hear me? Yes, tell me the 4-point program of Indian National Congress. Okay, Nidhi. Yes, ma'am. In the session of 1906 of the Indian National Congress, the 4-point program was unanimously accepted. First, Swadeshi, to make use of capital resources, manpower in our country so that it becomes self-sufficient. Second, boycott. It was decided to boycott foreign goods at the first step, and boycott of foreign will be the next step. It will be an attack on the roots of British imperialism. Third, Swaraj. The final objective is to attain freedom. Fourth, national education. To impart education which will create pride for the national among peoples. Okay, question number 4 we did, right? Yes, all the questions are done. We have previously done the rest. Yes. If any left, you can tell me. We have done, right? All the questions are covered, right? Okay. Okay, so we are going to stop over here for today. Yes? You have clearly understood everything? Mansi, Nidhi, have you clearly understood everything? Yes? Okay. Okay, so you can leave now. Bye-bye. Bye, Miss. Thank you. Bye-bye. Welcome.